मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. महाराष्ट्रात तेलबियांचे उत्पादन कसे वाढविता येईल हा ज्वलंत प्रश्न शासनापुढे आहे. तेलबियांचे उत्पन्न वाढविण्याचे निरनिराळ्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. प्रामुख्याने तेलबियांचे उत्पादन कोरडवाहू क्षेत्रात होते. अपुऱ्या व अनियमित पावसामुळे तेलबियांची लागवड शेतकऱ्यास किफायतशीर होत नाही. म्हणूनच दिवसेंदिवस तेलबियांचे लागवडीखालील क्षेत्र घटत चालले आहे. आपल्या रोजच्या आहारात दररोज 30 ग्रॅम खाद्यतेलाचा वापर होणे आवश्यक आहे. हे प्रमाण प्रतिवर्षी दरडोई 11 किलो होईल. परंतु भारतात दरडोई फक्त 3 किलोचे खाद्यतेलाचा उपयोग केला जातो. ही तफावत भरून काढावयाची झाल्यास तेलबियांचे उत्पादन जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे लक्ष द्यावयास हवे. परिच्छेद. महाराष्ट्रात खरीप हंगामात प्रामुख्याने भुईमूग, तीळ आणि कारले व रब्बी हंगामात करडई व जवस ही पिके घेतली जातात. परंतु सूर्यफूल हे तेलबियाचे पीक तीनही हंगामात येऊ शकते. अगदी हलक्या जमिनीपासून ते खोल जमिनीतही सूर्यफूल येते. जमिनीतील मगदुराप्रमाणे व पाण्याच्या उपलब्धतेनुसार उत्पादन अवलंबून असते. एकूण खाद्यतेल उत्पादनात भुईमुगाचा जवळजवळ 70% इतका वाटा आहे. सध्या खरीप हंगामातील भुईमुगाखालील क्षेत्र खराब हवामान व अनिश्चित पाऊस यामुळे दिवसेंदिवस घटत चालले आहे. या समस्येवर उपाय म्हणून सूर्यफुलाची लागवड हाती घेणे आवश्यक आहे. परिच्छेद. सूर्यफूल हे कमी मुदतीत कमी पाण्यावर कोणत्याही जमिनीत व क्षारयुक्त जमिनीतसुद्धा येऊ शकते. म्हणूनच या पिकाचा समावेश बहुविध पीक पद्धतीमध्ये केला जातो. सिंचन प्रकल्प क्षेत्राखाली बहुविध पद्धतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब केला जातो. पाणी पुरवठ्याची सोय असेल तर वर्षातून 3 ते 4 पिके एकाच शेतातून घेतली जातात. प्रकल्प लाभ क्षेत्रामध्ये कोणत्याही एका हंगामात सूर्यफूल घेतले तर तेलबियांचे क्षेत्र वाढेल व खाद्यतेलाचे उत्पादनही वाढेल. तसे पाहिले तर सूर्यफूल हे इतर पिकांच्या तुलनेत अनेकदृष्ट्या योग्य व फायद्याचे आहे.